हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। आज आहे शनिवार आणि आज आमची आहे ॲनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस आहे आज। तर माझी आंघोळ वगैरे झाली आहे। शनिवार असल्यामुळे मला टिफिन नव्हता करायचा, शनिवारचा टिफिन नसतो आणि मुलांना पण सुट्टी होती स्कूलला, त्याच्यामुळे मी लेटच उठलेले। आणि मेन पॉईंट, मला तब्येत नाही बरी, सर्दी खूप झाली आहे आणि त्याच्यामुळे डोकं आणि बॉडी सगळी पेन होते। 2 दिवस मेडिकलमधून आणलेल्या गोळ्या खाल्ल्या, फरक आहे थोडा, पण सर्दी काही लगेच जात नाही, त्याच्यामुळे डोकं दुखते आणि बॉडी पण पेन होते। त्यामुळंच मी लवकर नाही उठले आणि आंघोळ वगैरे केली आणि इथं सँडविच बनवायचं होतं मला, त्याच्यामुळे सगळं काढलं, भाज्या जे काय होत्या घरात त्या, दुकानातून ब्रेड वगैरे आणला आणि शोधत होते सुरी। चाकू कुठं ठेवला हेच मला सापडत नव्हतं, सगळीकडं शोधलं, गॅस खाली हे ते। आणि जेव्हा आपल्याला लेट होतो ना, तेव्हा आणखीनच लेट होतो कशा ना कशामुळं। तर ही सुरी कुठं जाऊन बसलेली, सगळीकडं शोधली कुठेच नाही। आणि नंतर मग लक्ष गेलं, चमचा वगैरे मी ठेवते ना त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये सापडली। मला खूप वेळ शोधली मी, त्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला। तर याच्यामध्ये बघा ठेवली होती मी, एका जागेवर माझं ठेवणं नसतं, कुठं पण भांडी घासलेली असेल तर त्याला म्हणजे अडकवून ठेवते, किंवा गॅस खाली असते, कुठं पण असते, त्याच्यामुळे मला दरवेळेस सुरीत शोधायला लय वेळ जातो। तर इथे काकडी, शिमला, टोमॅटो, कांदा एवढ्या भाज्या होत्या, गाजर वगैरे नव्हतं, बटाटा पण शिजवला नव्हता, जेवढ्या होत्या त्याच्यामध्येच करणार होते, कारण ह्यांना पण ऑफिसला परत लेट होणार होता, मला अगदी 10 मिनटातच बनवायचं होतं, त्याच्यामुळे पटपट सगळं कट करून घेतलं आणि म्हटलं सँडविच बनवावं। टिफिन नसतं त्याच्यामुळे म्हणजे पोटभरीचाच नाश्ता करते मी, मग दिवसभर काय नाही खाल्लं तरी चालतं, कधी खातच नाही ते दिवसभर काय जास्त, म्हणजे खाऊन गेले नाश्ता तर 4-5 वाजता जर काय भूक लागली तर थोडंफार खातात, नाही तर खात नाहीत, त्यामुळे असं काहीतरी दमदारच करावं लागतं। आणि म्हटलं आज ॲनिव्हर्सरी पण आहे तर त्यांच्या आवडीचं करावं। इथं आदिराज मला देत होता हाजमोला खायला, तर मला अजिबात आवडत नाही हाजमोला, पोरं कशी खातात काय माहिती। आणि गावावरून येताना भाजी आणली होती, जी शेतकरी म्हणजे विकायला बसतात हायवेच्या रोडला तिथे, तर भरपूर सारी भाजी आणलेली। तर शिमला तर एवढी फ्रेश होती ना, खूप मस्त शिमला होती, मला तर लय आवडली, सगळी फ्रेश भाजी मिळाली। आणि चिक्कू पण मी आणलेत, आपण चिक्कू अजून 2 दिवस झाले, 2-3, तरी पण पिकले नाही, ती कशात ठेवतात हे पण मला माहीत नाही। जर तुम्हाला माहीत असेल ना चिक्कू कशामध्ये पिकाय ठेवतात, मला नक्की सांगा। मला त्या बाईने सांगितलं होतं की कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवा, मी ठेवलेत तरी पण अजून एकसुद्धा पिकलेला नाही आहे, मी दररोज बघते आहे। आणि पेरू पण आणलेले, झालं असं की प्रवासामध्ये जाताना पण आणि येताना पण आम्ही भरपूर टोलनाक्या वगैरे विकाय असतात बघा पेरू, ते भरपूर पेरू खाल्ले, गावाला गेल्यावर पण पेरू खाल्ले आणि येताना घेऊन पण आलो पेरू 1 किलो, तर पेरू खाल्ले, त्याच्यामुळे तर आणखीनच सर्दीला भर झाली। आणि सर्दी तर झाली पण खाऊ तर वाटतात, असं झालं। आणि भरपूर पेरू खाल्ल्यामुळेच मग सर्दी झाली आणि पाणी पण चेंज झालं, त्याच्यामुळे मला सर्दी झाली। तर ॲनिव्हर्सरी काय एवढी सेलिब्रेट नाही आम्ही करत, फक्त केक वगैरे कटिंग करतो, बाकी नाही। कारण पण तसं आहे, कारण आजच्या दिवशी मला खूप जुन्या आठवणी आणि ते जाग्या होतात माझ्या, आणि माझी इच्छा नाही राहत अजिबात सेलिब्रेशन करायची, आणि नको, कधी तर मला नको वाटतं हा दिवस, कारण जास्तच आठवण येते मला, म्हणजे जुन्या आठवणी आठवतात, त्यामुळं नको वाटतं। तर 10 वर्ष झाली आमच्या लग्नाला, तरी पण अजून काय सगळं व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे मला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट नाही करू वाटत। आणि मला नाही आठवत 10 वर्षात मी खूप काय असं ॲनिव्हर्सरीला सेलिब्रेट केलं असेल। नॉर्मल केक कटिंग वगैरे ते करतोच, कारण ह्यांची पण इच्छा असते, ॲनिव्हर्सरी आहे, माझी जरी नसली तरी ह्यांची इच्छा असते, त्याच्यामुळे मग तेवढं थोडंफार तर सेलिब्रेशन करतो केक वगैरे कटिंग करून, पण एवढी मोठी अशी सेलिब्रेशन नाही करत, कारण इच्छाच होत नाही, त्या गोष्टी आठवतात आणि त्याच्यामुळे। तर आज होता मतदानाचा निकाल आणि सकाळपासूनच आमच्या घरी न्यूजचं चॅनेल लावून यांचं चाललेलं न्यूज बघायच्या। तर आता 9:45 वाजले आणि नाश्ता दिला, हे गेले ऑफिसला आणि दोघं गेली ट्युशनला। तर आता मला अजून नाश्ता करायचा आहे, मला सँडविच बनवायचं आहे माझ्यासाठी, कारण गरम गरमच चांगलं लागतं। आवाज थोडासा वेगळा येत असेल, कारण सर्दीच एवढी भयंकर झाली ना, घसा पण थोडा दुखतोय अजून, पण 2 दिवस झाले, कमी आलाय पण अजून थोडा दुखतोय, आणि सर्दीनं जास्त वैताग आणलाय, कणकणी पण आले, त्यामुळे बॉडी पेन होते। तर आता ही निशान कधी जाते काय माहित, आज आहे रिझल्ट,
रिझल्ट वगैरे वगैरे लागल तरी पण हे काय जायचं नाही लवकर वोटिंगचं. तर चला सँडविच बनवून घेते माझ्यासाठी आणि नाश्ता करते आणि मग बाकीचं उरकते. तर आज टिफिन नाही आहे, शनिवार आहे आणि यांच्या लक्षात नव्हतं आज ॲनिव्हर्सरी आहे. मी त्यांना विश केलं, त्याच्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की हा ॲनिव्हर्सरी आहे. तर बघूया आज कसं काय होतंय. तसं तर आम्ही ॲनिव्हर्सरी नाही करत सेलिब्रेट अजिबात. तर सिम्पलच फक्त केक वगैरे कापतो बास, बाकी नाही काय. तर त्याच्यामुळे आज बघूया काय होतंय, काय हे पार्टी देत आहेत का काय करतायत बघूया. अजून काही फिक्स नाही आहे कारण ऑफिस आहे आमचं. तर असंच कंटिन्यू राहत दिवसभर काय होतंय बघतो. तर इथं माझ्यासाठी बनवते सँडविच आणि मेयोनीज आणि सॉस टाकलाय. मला सर्दी झाली आहे जास्त, त्याच्यामुळे आवाज थोडासा चेंज येत असेल. तर आता हे स्प्रेड करून घेते. 2च बनवणार आहे तर दाखवते तुम्हाला. कारण मला सर्दी झाली ना, टेस्टच नाही आहे तोंडाला अजिबात. कसलंच काहीच टेस्टच लागत नाही आहे, सगळं पांचाटन असं वेगळंच लागतं. तर आता हे भाज्या मी कट करून घेतलेल्या त्या. याच्या अगोदर पण मी शॉर्ट वगैरे व्हिडिओ दाखवलेला आहे, बरेच व्हिडिओ आहेत सँडविचचे. कसं करते ते डिटेलमध्ये बघायचं असेल तर आपल्या आवडीप्रमाणे कुठल्या पण भाज्या आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. आणि मुलं पण आवडीनं खातात असं काहीतरी असेल तर. आणि सॉस तर त्यांच्या आवडीचा असतो मग त्याच्यामुळे. तर आता चीज टाकते. चीज मला भरपूर आवडतं, आराध्याला पण लय आवडतं. शकतो बटाटा उकडून घेतलेला, त्याच्यानंतर अजून काय मक्का आपण उकडून घेतलेली, जे स्वीटकॉर्न बोलतो ते. याच्यामध्ये भरपूर काय ॲड करू शकतो तुमच्या आवडीप्रमाणे. तर तो झालंय. दाबून घेते चांगलं. आता ह्याला तूप लावते. तुम्ही बटर पण लावू शकता, माझ्याकडे तूप असतं घरामध्ये त्याच्यामुळे मी तूपच लावते मस्त दोन्ही साईडून. त्याच्यानंतर सगळं काम उरकलं आणि जेवायला बसले. थोडा लेट झालेला, 2-2:30 वाजलेले, 2:30. आणि इथे आदिराज बघा त्याच्या हाताने जेवतोय. ते दोघांचं जेवण होत आलं आणि नंतर माझं काम झालं, मी घेतलेलं जेवायला. तर जेवणामध्ये रात्रीचं दोडक्याची आमटी होती, भाकरी होती आणि रात्री केलेला मसाले भात होता. भाकरी आत्ता बनवलेल्या आणि बाकीचं रात्रीचंच होतं. आणि इथे करीना कपूरचा बेवफा पिक्चर लावलेला मी आणि मस्त बघत बघत जेवण केलं. संपूर्ण पिक्चर बघितला, थोडासा आराम केला आणि संध्याकाळी हे म्हटले की आपण बाहेर जेवायला जाऊया. म्हणून आता आम्ही आलोय जेवायला बाहेर, जिथे मला आवडतं मटण जिथलं तिथं आलोय. तर वेटिंग होतं, अर्धा तास वेटिंगला थांबलो. त्याच्यानंतर ऑर्डर दिली. तर मटण थाळी आम्ही दोघांनी घेतलेली आणि आराध्या आणि आदिराजसाठी सुरमई फ्राय घेतलेला आणि भाकरी घेतलेली. यावेळी ज्वारीची भाकरी घेतलेली. तर मी नको म्हणलेले, पण हे म्हणले की असू दे केक कटिंग करूया. म्हणून येताना केक आणला आणि हा वाला ऑनलाईन ड्रेस मी मागवलेला आज घातला होता. आणि त्याच्यामध्ये माझी तब्येत पण बरी नव्हती त्यामुळे. तर का म्हणून नाही आम्ही करत बड्डे साजरा. तर मला खूप वाईट वाटतं या दिवशी की या दिवशी मी थोडं चुकीचं पाऊल उचललेलं आणि त्यामुळे माझ्या घरचे माझ्याशी अजूनपर्यंत, आमचा 10वा लग्नाचा वाढदिवस आहे तर 10 वर्ष झाली तरीसुद्धा अजून माझ्याशी बोलत नाहीत. त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं आणि सारखं तेच मला आठवण येते. त्याच्यामुळे
मला हा दिवस खरंच नको वाटतं. कोणी पण मला म्हणेल की लग्नाचा वाढदिवस कसा काय नको वाटतो, पण जरी आपलं कितीही चांगलं असलं, काही असलं, तरी आपल्या मनात जे दुःख आहे किंवा ज्या गोष्टी घडल्यात त्या तर आपण कधीच नाही ना विसरू शकत. किती विसरण्याचा काही प्रयत्न केला तर अशक्य आहे हे विसरणं. पण ह्यांच्या थोडंसं आनंदासाठी किंवा मुलांच्या ह्याच्यासाठी मी थोडंसं हे बनते आणि आपलं छोटंसं सेलिब्रेशन करतो. माझी तर अजिबात इच्छा नसते, पण म्हणतो ना आपण झालं गेलं जाऊ दे विसरून. आता 10 वर्ष झाले तरीसुद्धा माझ्या मनात सारख्या त्याच गोष्टी येत असतात आणि लोकांना आपल्याला दिसायला दिसतं की ही किती हॅपी असते, किती आनंदी असते, पण ते प्रत्येकालाच माहिती असतं की आपल्या मनात किती दुःख लपलं आहे आणि आपण किती काही साठवून ठेवलं आहे. आणि मी असं म्हणेन की सगळ्या मुलींपेक्षा माझं जरा वेगळंच हे होतं, कारण लग्नाच्या अगोदर इतर मुलींचं जसं असतं आई वडील आणि नाही का सगळं म्हणजे वेगवेगळं असतं प्रत्येकाचं, तसं माझं खूप वेगळं होतं. त्याच्यामुळे मी खूप अटॅच आणि प्रत्येक मेमरी माझ्या डोक्यामध्ये अजूनसुद्धा क्लिक होत असते सारखं. मला इथे ज्या गोष्टी काही घडल्या त्या जुन्या आठवणींबद्दल तर लगेच मला खूप म्हणजे आठवण येते, रडायला येतं. आज 10 वर्ष झाली तरी पण माझ्या घरचे नाहीत बोलत माझ्याशी आणि मला इतर मुलींचं बघून इतकं वाईट वाटतं ना, की म्हणजे सगळ्यांचे घरचे वगैरे किती हे असतात ना, की एखादं बाळ झालं किंवा काय झालं, लग्न वगैरे झालं, किती समजून घेतात आणि जाऊ दे झालं गेलं विसरून जातात. मग माझ्या घरच्यांनीच का नाही मला समजून घेतलं आणि का ती लोकं मला सपोर्ट नाहीत करत, का माझ्याशी बोलत नाहीत, या गोष्टीचं मला भयंकर दुःख होतं आणि त्यामुळे मी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन नाही करत आणि माझी इच्छा पण नसते ह्या दिवशी. तर देवाला मला काय मागायचं असेल तर मी एवढंच मागेन की माझ्या घरचे मला मिळू देत, माझ्या घरचे माझे सगळे म्हणजे माझ्याशी बोलू देत आणि जेव्हा बोलतील त्यावेळेस मी त्यांच्याबरोबरच माझी ॲनिव्हर्सरी मस्त अशी सेलिब्रेशन करेन. तर काय माहीत आता तो दिवस कधी येईल का नाही येईल माहीत नाही मला, पण माझ्या मनाची इच्छा तर असेल. आता देव काय माहीत पूर्ण करेल नाही करेल. तर आठवण अशी गोष्ट आहे की ती कधीच आपण विसरता येत नाही. आठवणी या येतच राहतात. तर चला आजचा असा छोटासा आमच्या ॲनिव्हर्सरीचा व्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, खूप सारं प्रेम द्या. बाय.